एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की तुम्हाला सगळ्यांना स्वामींनी चांगलं आरोग्य प्रदान करावं आणि तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. ही स्वामींजवळ प्रार्थना करून आजच्या आपल्या विषयाकडे वळूया. कारण अत्यंत महत्त्वाचा असा दिवस म्हणजे शनी अमावस्या. ही जी अमावस्या आहे साधीसुधी नाही, कारण अमावस्येच्या दिवशी शनी महाराजांचा जन्म झालेला आहे. म्हणून ही तिथी आपल्याला अनेक उपायांसाठी खूप लवकर फलदायी ठरते. म्हणूनच यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की दर्शन घेण्याबद्दल अनेक लोक खूप चुका करतात. त्यामुळे अनिष्ट ओढावून घेतात स्वतःवरती आणि मग कितीही उपाय केले शनी महाराजांबद्दल तरी काही फरक दिसत नाही. मग शेवटी अनेक लोक हताश होतात, नाराज होतात. शनीची 7.5 चालू आहे, ढय्या आहे, पणवती आहे, काही असू द्या. पत्रिकेतील शनिग्रह त्रासदायक असेल तर तुम्ही नियमितपणे जर व्यवस्थित विधीपूर्वक जर शनी महाराजांचं दर्शन घेतलं, त्यासोबत हनुमंतांची हनुमान चालीसा जर वाचली आणि शनी चालीसा जर वाचली ना, तर मला नाही वाटत की तुम्हाला या त्रासातून स्वतः शनिदेव मुक्त केल्याशिवाय राहतील. कारण शनी महाराज हे आपल्या पत्रिकेत जेव्हा येतात, 7.5 असू देत किंवा ढय्या असू दे, पणवती असू दे, त्यांचं काय आहे तर मूळ स्वरूप आपल्यातला पूर्ण आळस घालवून टाकणे, आपल्यामध्ये असणारा कामचुकारपणा किंवा आपल्यामध्ये जो आहे आपण काम आजचं उद्या ढकलतो, या गोष्टींना तत्परतेने पाहायला शिकवतात. ते कष्ट करायला शिकवतात की प्रत्येक गोष्टीचं नियोजन योग्य प्रकारे लावून त्या टायमिंगला तीच गोष्ट करणे, काटेकोरपणा शनी महाराज आपल्याला शिकवतात. म्हणून जर त्यांची तुम्हाला 7.5 चालू असेल ना, तर अजिबात घाबरून जाऊ नका. आता बऱ्याच जणांची 7.5 संपून अनेक जणांना 7.5 चालू होणार आहे. तरी देखील तुम्ही लक्षात ठेवायची ती म्हणजे एकच गोष्ट, किती जरी तुम्हाला कोणी घाबरवलं ना, "अरे बापरे! 7.5 आहे का? आता काही खरं नाही." तर काही नाही आहे. मनामध्ये तुम्ही चांगले भाव ठेवा आणि आपले प्रयत्न, आपले कष्ट अजून दुपटीने, इमानदारीने, चांगल्यापणाने कामाला लावा. बघा शनी महाराज त्यांच्याजवळ आपण केलेलं कष्टसुद्धा ठेवत नाहीत. आपल्या कष्टाचा योग्य मोबदला तितकेच देणारे देव म्हणजे महत्त्वाचे असे शनी महाराज. तर त्यांचीच ही शनी अमावस्या आहे आणि आपण काय करू शकतो या दिवशी जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटेल तेच आपण बघूया. पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल ना, तर जरूर सबस्क्राईब करा. सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा. यामुळे काय होईल, नवनवीन माझे माहितीचे व्हिडिओ, छोटे जे शॉर्ट्स ज्यामध्ये मी महत्त्वाची माहिती सांगते, त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि योग्य वेळी साधे सोपे उपाय अगदी सांगितलेले कुणीही सहज करू शकतं, अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ जर आवडलाच तर जरूर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. कारण ही पण एक जी आहे सेवा किंवा एक मनातील भाव आपण अर्पण करतोय की अनेकांचं चांगलं व्हावं या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या उपायाच्या माध्यमातून. तर काय करू शकतो आजच्या दिवशी आपण? मी तुम्हाला सांगितलं की तिळाचं तेल न घेता मोहरीचंच तेल घ्यायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि ते तेल शनिवारी खरेदी करायचं नाही. आदल्या दिवशी करायचं आहे किंवा घरात असेल ते तेल किंवा मग नाहीच आहे मोहरीचं तेल तर जे आहे ना, त्या तेलाचा वापर करा. पण नवीन असं तेल खरेदी करून आणखीन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समस्यांची वाढ करू नका, संकटांची वाढ करू नका. अमावस्येच्या दिवशी हनुमान चालीसेचे पठण जरूर करायचे आहे. खूप फायदेशीर आहे हे. शनी त्याच्या तेजाने प्रसन्न होतो आणि बजरंग बलीच्या भक्तांवर कृपा करतो. म्हणजेच काय, तर हनुमंताचं जे तेज आहे त्या तेजाने प्रसन्न होणारे जे शनिदेव आणि बजरंग बलीला जे वरदान आहे की जे हनुमंताची सेवा करतील, पूजा आराधना करतील, तर शनिदेव त्यांच्याकडे प्रकोप टाकणार नाहीत किंवा त्यांची तीक्ष्ण नजर जी आहे ना, ती त्यांच्यावरती खिळणार नाही. ती क्षणार्धात नष्ट होईल. पण यासाठी तुम्हाला उपाय जे आहेत ते करायचे आहेत. त्यासाठी हनुमान चालीसा वाचायची आहे. शनी चालीसा आजच्या दिवशी वाचायची आहे. शक्यतो करून दर शनिवारी आणि मंगळवारी हनुमान चालीसा ही सतत आपल्या वाचनामध्ये ठेवायची आहे. यासोबत अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आपल्याला. या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे 12च्या अगोदर. त्यानंतर पिंपळाच्या 5 पानांवर 5 मिठाई ठेवायची आहे आपल्याला. 5 मिठाई म्हणजे तुम्ही ठेवू शकता जे काळे गुलाबजाम वगैरे आहेत ते देखील चालतात, मार्केटमध्ये मिळतात.
तर तेच तुम्ही 5 घास जरी ठेवले तरी चालेल आणि ही मिठाई ठेवायची तिथे. त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुपाचा दिवा छोटासा लावायचा तिथे जवळ आणि 7 प्रदक्षिणा घालताना तुम्ही पिंपळाच्या झाडाला बिलकुल टच करायचं नाहीये, ही काळजी घ्यायची आहे. आणि त्याच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे तिथे बसून. यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या समूळ अडचणी नष्ट होऊ लागतात. आर्थिक संकट असेल तर ते दूर होण्यास मदत मिळू लागते. नोकरीत येणाऱ्या अडचणी संपतात, मार्ग दिसू लागतात. यासोबतच बघा शनी मंदिरामध्ये किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये अनेक गरजू लोकं तिथं बसलेले असतात. तर त्यांना तुम्ही त्या निमित्ताने मोहरीचे तेलाची बॉटल, काळे तीळ, कपडे उबदार, आता थंडी आहे, चादर वगैरे ब्लँकेट्स, चप्पल यांचे दान करायचे आहे. कारण हिवाळ्यात जर हे दान तुम्ही केले ना, तर त्याचे शुभ फळ मिळतेच मिळते. पण याशिवाय तुम्ही काय दान करू शकता, तर चहा पावडरच्या पॅकेट्स, याशिवाय तुम्ही दान करू शकता ते म्हणजे महत्त्वाचं असं कॉइन्स, जे चिल्लर असतात ना कॉइन्स ₹1 किंवा ₹5चे नाणे, ते तुम्ही घ्यायचे आहे. 8 कॉइन्स घ्यायचे आहेत आपल्याला. 8 कॉइन घेऊन ते काळ्या कपड्यामध्ये पोटली बांधायची आहे त्याची. ओम शं शनैश्चराय नमः, ओम शं शनैश्चराय नमः असा मंत्र म्हणायचा आहे प्रत्येक कॉइन हातात घेऊन. त्याची पोटली बांधायची आणि त्यानंतर ही पोटली तिथल्या गरजू प्रत्येक व्यक्तीला तुम्ही द्यायची आहे. तुमची आर्थिक कुवत असेल तर प्रत्येकाला द्या. जर नसेल तर 1 किंवा 5 लोकांना किंवा 3 लोकांना तरी तुम्ही तिथे ती पोटली दान करायची आहे. कॉइन म्हणजे शनिदेवांचं त्यामध्ये असणारं अस्तित्व, वास्तव्य, लोखंड मिक्स असतं यामध्ये म्हणून. तर ₹1चे नाणे जर भेटले तर अतिउत्तम आहे. तुम्ही जरूर हा उपाय करा. खूप असा चमत्कारिक फळ देणारा हा उपाय आहे. याशिवाय तुम्ही आजच्या दिवशी तेलकट म्हणजे नमकीन जे असतं ना, खारट, आपण म्हणू शकतो याला फरसाण किंवा मग भजी, उडदाचा वडा, या गोष्टी ज्या आहेत या देखील तुम्ही तिथं दान करायच्या आहेत. खरेदी करून तुम्ही देऊ शकता. तेलकट वस्तू ज्या आहेत, ज्या खारट म्हणतो आपण बेसनाचे पदार्थ, त्या तुम्ही दान करायच्या आहेत आजच्या दिवशी. आणि याच सोबत एका लोखंडी भांड्यात किंवा कटोऱ्यामध्ये, स्टीलचं जरी असेल तरी ते मिक्स असतंच लोखंड त्याच्यामध्ये, तर ते घेऊन तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल ओतायचं आहे त्या भांड्यामध्ये. तिथे जाऊन हा उपाय करायचा आहे मंदिरात. घरातून घेऊन जाताल तर ते तेल सांडू शकतं. म्हणून तिथं गेल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये तुम्ही तुमची नखं त्यामध्ये बघायची आहेत, दात बघायचे आहेत ई असं करून, डोळे, तुमचा चेहरा आणि हाताची नखे त्यामध्ये अशी बघायची आहेत. त्यामध्ये दाखवायचं आहे प्रतिबिंब. घरातल्या प्रत्येक व्यक्ती अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा त्यामध्ये उपाय करायचा आणि ते तेल मोठी अशी जाडसर वात लावून तिथं प्रज्वलित करायचं आहे. मंदिरामध्ये कुठेतरी तुम्ही जागा शोधून ते तेल प्रज्वलित करा. ते तेल पूर्ण जळून गेलं पाहिजे. अशा प्रकारे मोठी आणि जाड लांब वात तुम्ही लावायची आहे. अत्यंत प्रभावी असा चमत्कारी उपाय जे मोठमोठे ज्योतिषी सांगतात. मी सुद्धा हा उपाय करत असते नेहमी. तर हा उपाय जरूर करून बघा. खूप चांगला अनुभव येतो. दातदुखी, हाडांची दुखी जी आहे, काही त्रास असतील शनीच्या त्रासांमुळं, तर ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला आराम मिळतो. तुमचे केस देखील त्यामध्ये असं प्रतिबिंब पाहिल्यावर दिसतात. त्यामुळे त्या केस गळती जी असते ते शनीच्या प्रभावाने होत असते. म्हणून तुम्ही हे उपाय जरूर करा आणि चमत्कार बघा किती छान दिसतो तुमच्या आयुष्यात. पण सातत्य हवंय. जेव्हा-जेव्हा तुम्हाला मंदिरात जायची संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा तुम्ही हा उपाय जरूर करायचा आहे कॉइन्सचा आणि तेलाच्या प्रतिबिंबाचा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.